आज 2014 नंतर राज ठाकरे यांच्या पक्षाची जी मरगळलेली वाटचाल होती त्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष राजकारण राज ठाकरे यांनी खूप कमी केलं आहे. एक 2019च्या काळात लावरे तो व्हिडिओ वगैरे सोडून द्या, पण अदरवाईज 10 वर्षात राज ठाकरे कधी ॲक्टिव्ह नव्हते, तेवढे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये करोना संपल्यानंतरच्या काळात ते ॲक्टिव्ह झालेत आणि संघटना पातळीवर काम आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मी एवढ्यासाठी सांगितलं की लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर अशा महापालिकांच्या विभागामध्ये आपले उमेदवार उभे केले, तर त्या महापालिकांच्या क्षेत्रामध्ये किंवा तिथल्या प्रत्येक लोकसभेमध्ये असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचा पराभवातही किती मतदानात टक्केवारी आहे, हिस्सा आहे, त्याचे नेट आकडे मिळतील जे स्थानिक कार्यकर्ता देऊ शकत नसतो किंवा कुठचा ओपिनियन पोल पण देऊ शकत नसतो. ते नेमके आकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपलब्ध होतात आणि ते ज्या वेळेला उपलब्ध होतील तेव्हा मग विधानसभा, महापालिका वगैरे वगैरेची रणनीती राज ठाकरे ठरवू शकतील. आणि म्हणून आत्तापासून जे म्हटलं गेलेलं आहे की 9 ठिकाणी उमेदवार पक्के केले, कदाचित 20 जागी उमेदवार पक्के करतील, पण ते पक्के करण्यामागचा हेतू लक्षात घ्या. ती जागा जिंकण्यासाठी ती लढत नाही आहे, पण आपल्या पक्षाची नेमकी ताकद किती आहे हे आजमावून बघायचं असेल तर राज ठाकरेंशी आजपर्यंत एकनिष्ठ राहिलेले त्या विभागातले कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नेते, विभागीय नेते यांना राज ठाकरे एक स्पष्ट सांगतील की आपण यातली एकही जागा जिंकण्याची शक्यता नाही आहे. पण आपली खरी ताकद किती आहे, कुठल्या भागात आहे, कुठल्या वॉर्डात आहे, कुठल्या क्षेत्रात आहे, याचं गणित यातून मिळणार आहे. त्यामुळे आपण ती लोकसभेची जागा जिंकतो का याकडे लक्ष देऊ नका. अधिकाधिक मतं देऊन ती जागा जिंकायचे, इतक्या ताकदीनिशी लढा की ज्यातून आपल्याला त्या लोकसभा मतदारसंघात नेमकं किती आपलं बळ आहे आणि त्यापैकी आपलं बळ कुठे केंद्रित झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, त्याचा अंदाज येईल. आणि मग एकदा तो अंदाज आला की मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या 227 महापालिकेचे वॉर्ड आहेत त्या वॉर्डमध्ये सगळ्या जागा लढवायच्या म्हणून 227 जागे लढवायचं आणि त्यातल्या 100 जागीसुद्धा तुमची ताकद नसेल तर तुमची जी काय कमीत कमी ताकद असते, कमीत कमी साधनं असतात, ती 227 जागी विखुरली जाण्यापेक्षा जर ती 100-125 जागी महापालिका वॉर्डाच्या केंद्रित केली तर अधिक चांगलं यश मिळवता येईल. पण आपली जागा कुठे आहे, आपलं बळ कुठे आहे, आपला प्रभाव कुठे आहे याचा या क्षणी अंदाज ना शिवसेनेला आहे, ना भारतीय जनता पक्षाला आहे, ना वंचित किंवा राज ठाकरेंच्या मनसेला आहे. त्याची खरी चाचपणी किंवा चाचणी ही लोकसभा निवडणुकीत होणार असेल तर ती निवडणूक लढवणं आवश्यक आहे. ह्याचे 2 फायदे असतात की एक तुमचा निष्ठावान मतदार आहे जो विजय पराजयाची पर्वा करत नाही पण तुमच्याबरोबर राहतो, पराभवात सुद्धा तुमच्याबरोबर राहायला तयार असतो, तो तुमचा निष्ठावान मतदार असतो. बाकी परिस्थितीनुसार बदलणारा मतदार हा नंतर येत असतो. जसं तुम्ही बघितलं की 2009मध्ये मुंबईत 6 आमदार राज ठाकरेंच्या मनसेचे निवडून आले होते पण 2014मध्ये येऊ शकले नाहीत. याचं कारण हे असतं की निष्ठावान मतदार तुमच्याबरोबर राहिला, पण जिंकण्यासाठी आवश्यक असलेली पुढची मतं जी असतात तो मतदार परिस्थितीनुसार तुमच्याकडे आला होता, तो तुमच्याशी जोडून ठेवण्यात मनसे अपयशी झाली. आणि काही मतदार लाटेवर स्वार झालेला असतो, तो सुद्धा लाटेबरोबर जातो, तसा तो गेला. म्हणून 2014मध्ये आपण जिंकलेल्या 6 जागा मनसेला टिकवता आल्या नाहीत. मुंबईच्या किंवा कल्याणच्या 3 जागा असतील त्या टिकवता आल्या नाहीत. त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे. त्यानंतर 19मध्ये तर सगळंच विखुरलं विस्कटलं गेलं होतं. त्यामुळे यातून बाहेर पडून
नव्याने उभं राहायचं असेल तर आपली प्रभाव क्षेत्र अगदी छोट्या छोट्या गल्लीमध्ये तुम्ही म्युन्सिपल वॉर्ड घेतलात, महापालिकेचा वॉर्ड घेतलात तर साधारण 27, 30, 35 हजार अशा मतदारांचा असतो आणि साधारणपणे आपण बघितलं तर 1000 ते 2000च्या गटामध्ये एक एक मतदान केंद्र असतं. तर त्या 27 वॉर्डामध्ये आपल्या एका वॉर्डातल्या 27,000 मतदारांपैकी जर तुमच्याकडे 10-12 हजार जरी मतं त्या म्युन्सिपल वॉर्डपुरती असतील तर मग तो वॉर्ड तुम्ही प्राणपणाने लढवून पुढच्या वेळेला जिंकू शकत असता. त्यासाठी आवश्यक असलेली पुढची 7-8 हजार मतं मिळवणं हे शक्य असतं. आणि म्हणून ह्या आपले बालेकिल्ले किंवा आपली खरी ताकद कुठे आहे हे शोधण्यासाठी अधिकाधिक लोकसभा जागा पराभव माहिती असतानासुद्धा राज ठाकरे यांच्या मनसेने लढवणं अगत्याचं आहे. त्याचा फायदा कोणाला होईल, तोटा कोणाला होईल याची पर्वा राज ठाकरेंनी करण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पराभवाचा फायदा कोणाला, तोटा कोणाला याची चिंता करायचं कारण नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीकडे जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगर परिषदा, नगरपालिका, महापालिका यातले जे छोटे छोटे वॉर्ड आहेत या वॉर्डमध्ये आपली नेमकी ताकद कुठे आहे, कुठे केंद्रित झालेली आहे ही मतदान केंद्र शोधणं, ते वॉर्ड शोधणं, यासाठीच लोकसभेची निवडणूक ही सर्व ताकदीनिशी लढली पाहिजे. आणि राज ठाकरेंनी मला वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनाही सांगितलं पाहिजे आपण हरणार आहोत, पण हरण्यातसुद्धा आपला दूरगामी विजय सामावलेला असतो हे लक्षात ठेवून वागणार असाल तर आपल्या पक्षाला भवितव्य आहे. झटपट यश मिळवणारे पक्ष झटपट रसातळाला जातात. दुसऱ्यांना संपलेला पक्ष म्हणणारे स्वतःच कधी संपुष्टात येतात ते कळत नाही. म्हणून झटपट यशाच्या मागे न जाता आपलं नेमकं प्रभाव क्षेत्र शोधायचं आणि ते अधिक बळकट आणि भक्कम करायचं. यासाठी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे उतरणार असतील तर त्यांची पाठ थोपटावी लागेल. कारण मित्रांनो 75 ते 85 या 10 वर्षाच्या कालखंडात अंधारून गेलेले, झाकोळून गेलेले बाळासाहेब मुंबई महापालिकेमध्ये स्वबळावर सर्वात मोठा पक्ष होऊन त्यांनी जी मोठी झेप घेतली त्या वळणावर आज राज ठाकरे उभे आहेत. 14 ते 24 या कालखंडात झाकोळलेले राज ठाकरे बरोबर आपल्या काकांनी जिथून मोठी झेप घेतली त्या वळणावर आज उभे आहेत. त्यांच्या पाठीराख्यांना, कार्यकर्त्यांना आणि मतदारांना एवढं जरी राजकारण कळलं तरी मनसेला भवितव्य असेल.